मिथ्या जीवामुक्ता साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपराय विनायकं वन्दे भवन्मुक्तये श्रीरङ्गनाथं गुरुराजवर्यं मुमुक्षूणामज्ञानदानेकलक्षम् प्रभावती क्षेत्रनिवासिनं नमामि वेदान्तवेदान्तवरिष्ठम् श्रीरंगनाथ महाराज श्रीरंगनाथ महाराज के जय, ज्ञानेश्वर महाराज के, पंडरीनाथ भगवान की जय, सब साधु संतन की जय, बजरंगबली की जय। श्री गुरुनाथ सद्गुरुनाथ मी अपराधी ज्ञानेश्वरी अध्याय 18 आणि कळसाध्याय, ज्यामध्ये भगवंताने अर्जुनाचा संवाद चालू आहे. भगवंत काय बोलतात आणि अर्जुनाला काय देतात, अर्जुन कसा स्थिर होतो आणि अर्जुनाला काय प्राप्त होत. अर्जुन अज्ञानात होते आणि त्यांना ज्ञान प्राप्त झालं. त्या भगवंताच्या मुखातून पवित्र गीतेचं ज्ञान बोध जो वेद आहे तो कसा आहे त्याचे निरूपण आहे आज. सुंदर होय. म्हणजे आपण गीता कशी आहे, माऊली कशी आहे, कृष्ण परमात्मा कसे आहे, ओवी कशी आहे, त्याचा भावार्थ कसा आहे, त्याचा अनुभव घेतल्यावर कळतं, ते शब्दात नाहीये. हो बेटा, हो मग गीता जेव्हा आपण श्लोक म्हणतो, म्हणा पवित्र होते वाणी, त्यात चूक नाहीये. म्हणणार आहे दोष नाही किंवा दोष लागत नाही म्हणून हे वाचून आमचं मनोगत कधीच नाही. पण गीतेचं जेव्हा स्वरूप बुद्धीला उद्भूत होत तेव्हा मनच राम आणि कृष्ण होत. राम राम माई. हो बेटा, मी जसं जसं चिंतनात राहते आणि सखोल अभ्यास असतो आमचा, सूक्ष्म असतो एकांतात, तेव्हा जो अनुभव येतो आणि जो शब्दविना असतो तो सांगताना कसं सांगावा त्याचं उत्तर दिले आज. आणि होतंय तसं शांत मन निवांत होत आहे. तुम्हाला निवांतचा अर्थ सांगते आणि पुढे चालते. जेव्हा आपण चहा उकळतो, दूध उकळतो, वरण उकळतो, भात कुकर मधला काढून वाफा तयार होतात त्याच्यातला, तो ताटात घेतो वाफा सहित. भाताला वाफ असते की नाही सांगा? हो माऊली असते. हो माई असते. ऐका, भातात वाफ आहे तर ती उष्णता आहे, ते गरम पण आहे. तसं जगत दिसणं ही वाफ आहे अज्ञानाची, विकार पण आहे. हो माऊली. जेव्हा भात आणि वाफ एकत्र येतं ती उष्णता आहे सांगतो आपण. मग तो वाफ निघाली, गरम आहे गरम आहे, हात नका लावू, पळल. तसं जगताकडे बुद्धी नका जाऊ देऊ, पळल. हो माऊली, सुंदर समन्वय लावला. तसंच तुम्हाला सांगणार बाई. हा बेटा, तसंच तुम्हाला सांगावं लागतं. तुम्ही जागे होतात, तुम्हाला कुठे वेद कळते, तुम्ही कुठे अध्ययन केले, तुम्ही कुठे सत्संगात आयुष्य दिले, तुम्हाला काय माहिती ईश्वर काय, मी काय, देह काय, सांगा. माहितीये का? नाही माहिती माऊली, खरंच माहित नाही, काहीच माहित नाही. काहीच माहित नाही बुद्धीला. वेडीपाशी हिंडती ती, कुणाला माझं म्हणती, कुठे रमती, कुणाला चिटकती आणि कुठेही घुसती. घुसत नाही का बुद्धी विषयात? हो माऊली, घुसती की नाही? घुसती घुसती. का बरं विषयात जायचं तिनं? का बरं विकारात राहायचं? का तिनं जडाला माझं म्हणायचं? का तिनं देहाला चिटकायचं?
चिटकाच्या देहाराती ना हे सूक्ष्म कळतंय का हो? सांगा बरं तुम्ही. नाही कळत माऊली. का का बुद्धी देहाकडे, का माझ्या अंतःकरणात सतत अहंकाराची उत्पत्ती आहे? मी निराकार का नाही राहत? अहंकार का सुटत नाही? विकार का थांबत नाही? माझं रूप मला का जाणता येत नाही? आत्मसुख का भोगता येत नाही? वेदाचं फल माझ्या हृदयात का प्रगट होत नाही? मी कोण आहे मला कसं समजत नाही? सांगायचं काय चुकलंय ते सांगते मी जरा. नाही बरोबर आहे माऊली, सगळं खरी परिस्थिती आहे. काय पत्ताने हाकले सण परमात्मा दम नाही, कळायची अक्कल नाही, हातात फल नाही, अज्ञान जात नाही, बाई शांत होत नाही, तिला राम ओळखता येत नाही, राम तिला बनताच येत नाही. आणि परमात्मा काय केल्याशिवाय ती थांबतच नाही, स्वतःला शाने समजल्याशिवाय जगतच नाही. अगदी बरोबर बाई. कुठे आपण काय आपल्या आयुष्यात काय तप केलंय? कुणाला कुणाला माफ केलंय आम्ही? नाही ना. जप बी नाही, तप बी नाही, ज्ञानाचं माप बी नाही, चुकीला माफी बी केली नाही. आणि परमार्थ करतो आम्ही काय बुचका करतो? काय करतो आपण? पान उलटायचे म्हणजे परमार्थ आहे? नाही बाई, नाही. आपली स्तब्धता, आपली अनुभवता, आपली ज्ञानमयता, आपली शुद्धता, आपलं पावित्र्य आणि आपला अनुभव आणि आपलं अद्वैत रूप जेव्हा जेव्हा आपण प्राप्त करतो तेव्हा तेव्हा देव तुम्हाला संत रूपाने मुक्त करतो. रामकृष्ण हरी माई. शब्द न शब्द खरे बेटा. हो माई. एक एक शब्द खरे. वेदाच्या ज्ञानानंतर वेदाच्या ज्ञानानं, संताच्या संगतीनं, गीतेच्या शक्तीनं, हृदयाच्या भक्तीनं आणि श्रवणाच्या युक्तीनं जीव रामामध्ये त्याचा कार होतो, रामाला जाणतो, रामच बनतो आणि बुद्धी रामातच थांबती. त्याला ब्रह्मज्ञानाची स्थिती हे नाव येतं. साष्टांग दंडवत माऊली. काय कुठेच आपण तुला नाही माझं म्हणायचं, कोणत्याही शब्दाला धरायचं, व्यवहारातच मरूस तर मरायचं. का बरं व्यवहारात आहे मी? वृत्तीला व्यवहारच कळतो, वृत्तीला परमार्थ कुठं झेपत? मन हे देहातच रमत, ईश्वरामध्ये कुठं थांबत? देहातच रमत, ईश्वरामध्ये कुठं थांबत? ती विषयालाच जाणत, आत्मस्वरूपापासून लांब पळत. हे कुठं कळत? कळत का? नाही कळत माऊली. आणि भैरंगाने कळत असतं का हे शब्द? नाही नाही. सांगा बरं, भैर हे शब्द आहेत का? नाही. काय 10-12 पानं उलटले, घंटाभर वाचन केलं, ती बाई म्हणते मी स्वर्गापेक्षा मोठी झाली म्हणते. अकलीचा पत्ता नाही, अधिकार तयार नाही, भाव टाकता येत नाही, विकार संपत नाही, त्रागा जात नाही, अनुभव येत नाही, अहंकार जळत नाही, परमात्मा कळत नाही. तुझ्या वाचण्याला शून्य अर्थ आहे, तुला बी अर्थ आहे. तू पण हो माऊली. कळानं वळण आयुष्य फुकट चाललंय. अहंकार संपत नाही, वेद समजत नाही, अंतरंगा भेटला तर ते बंद करायचं, हिंडायचं कुठं बी. एक बाई महिना मराने आमच्यात गणगोत माझच. अगं माय वाईट वाटत. हाताला धरले, त्यांनाच हृदयात ज्ञान पेरलंय आणि त्यांना अभावाला सारलंय. त्यांना ज्ञानाचं बीज बुद्धीमध्ये समाविष्ट केलंय, अध्यात्माचं ज्ञान भरभरून दिलंय, हृदयाचं पावित्र्य केलंय,
अज्ञानाला नष्ट केलंय आणि ईश्वराला स्पष्ट केलंय. त्या महात्म्याला कोटी प्रणाम, लक्ष सलाम. आणि बुद्धीला ते काय समजलं, अंतःकरणात ते वेद कसा थांबला आणि अधिकार कसा वाढला, अंतःकरण कसं पवित्र झालं आणि वेदापाशी कसं धावत गेलं, कृष्णाला कसं त्यानं पाहिलं आणि मन कसं राम बनलं, अनुभवात ते कसं थांबलं आणि देहभावातून कसं बाहेर आलं. सप्त्यामध्ये अभंग वाटेत म्हणायचो आम्ही पालखीच्या माग जाताना. आणि जसं गावोगावी त्या पालखीच्या माग बायका नसतात, लेकरं नसतात. कृत्य झालं, इच्छा केली ते पावलो, इच्छा केली ते पावलो, इच्छा केली ते पावलो. तुम्ही सांभाळले संती, भय निरासली कंती. तुम्ही सांभाळले संती, भय निरासली कंती. तुका म्हणे काळ, आता करू न शके बळ. तुम्ही सांभाळले संती, भय निरासली खंती. ज्या गुरुला संताला पालखीत ठेवले, तुम्ही आम्हाला सांभाळले, आमचं मरणाचं भय गेलं, दुःख खंती गेली, अज्ञानाचा नाश केला, तुम्ही आम्हाला सांभाळलं. कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलं. मला इच्छा सुखाची होती, मला परमात्मा भेटीची होती, अद्वैत ज्ञानाची होती, गीताशास्त्र कळून घेण्याची होती आणि आत्मस्थिती भोगण्याची होती. ती तुम्ही तृप्त केलं, आम्हाला मुक्त केलं, आमच्या हातात गीताशास्त्र दिलं, अंतःकरण पवित्र झालं, हे वेदाचं मूळ बुद्धीत आलं आणि जगताला सोडून हृदय तुमच्या हृदयामध्ये मिसळलं. हे आम्ही अभंग म्हणतो पुन्हा पुन्हा संताचे. संत चरण राज लागता सहज, संत चरण राज लागता सहज. वासनेचे बीज जळून जाय, वासनेचे बीज जळून जाय. मग राम नामी उपजे आवडी, मग राम नामी उपजे आवडी. सुख घडघडी वाढू लागे, सुख घडघडी वाढू लागे. कंठी प्रेम दाटे, नैनी नीर लोटे, हृदयी प्रगटे राम रूप, हृदयी प्रगटे राम रूप, राम रूप. कारण हे धिंगाणा आम्हाला आवडत नाही. हा, तुम्हाला आवडते नाचत बस अजून, त्याला महिना महिना शिकायचं डान्स. बाबा न पवता जयाते, काखे सुनी बुद्धी ते, बोलणे मागोते ओ सरले. बाबीच्या मुखातून निघालेले वेदाचे वचन ते काय सांगतात ते ऐका. न पवता जयाते, न पवता ज्या ठिकाणी बुद्धी पोहोचतच नाही, कुठं? परमात्म्यापाशी, श्रीहरीपाशी. न पवता तयाते, वास्तव जे रूप एक जीवाचं परब्रह्म
त्या ठिकाणी तिथं पोहोचत नाही. मग काके सुनी बुद्धी ते, त्या बुद्धीला काकेत मारून ते बोलणं असतं. ती बोलणं शब्द वापस येतात. बुद्धी काकेत दडून बसती आणि हातात काहीच नाही. आता पुढचं ऐका. काके सुनी बुद्धी ते, त्या बोलण्याचं शब्द त्या बुद्धीने बोललं ते बुद्धी काकेत दाबून ठेवली. मग बोलणे मागोते ओसरले, ते बोलणं फिरलं माघारी. जसं पाऊस पडला, ऊन पडलं की पाणी ओसरलं. राहिलं का पाणी? नाही माऊली, उन्हामुळं नाही राहिलं. राहिलं का बोध? तिथे शब्द न पोचल्यामुळं नाही. कळतं काही सूक्ष्म? नाही माऊली. किती सुंदर आहे बेटा. रोज नवीन माऊलीचा बोध आहे, रोज चिंतन वेगळे, रोज अनुभव आहे. अफाट पुण्य तयार होतं या चिंतनानं. कोटी तुम्हाला मोजता येत नाही इतकं पुण्य आहे. तिथं संख्या एक 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 कमी होते जाती बाई निघून. पण काय ऐकायचं? माझं नाही बाई, माऊलीचं ऐकणं. बोलणे मागवते ओसरणे, ते बोलणंच ओसरलं म्हणजे पूर आला आणि ओसरला. पाणी माग गेलं, कोरडी जमीन राहील. तसं अंतःकरण कोरडं पट ओसरलं म्हणजे कळत आहे ना? हो माऊली. ऐका. ऐसे जे काही एक, असं हे ठिकाण कृष्ण परमात्म्याचं परब्रह्म हे स्थान आहे. ती वस्तू आत्मरूपानं जगात व्यापक आहे आणि आज पण आहे. तिथं शब्द जाऊ शकत नाही, बोलणं पोहोचत नाही. आणि बोला बुद्धीसीही अटक, तिथं बुद्धी पोहोचत नाही, बोलणं तिथं जात नाही. मग कसं जायचं? संताच्या संगतीनं, गीतेच्या श्लोकानं, ओळीच्या भावार्थानं, संताच्या कृपेनं, हृदयाच्या पवित्रतेनं बुद्धीला तिथं पोचता येतं. त्याला वेदांताचं खरं ईश्वराचं नातं असं म्हणावं लागतं. साष्टांग बेटा हेच आहे बेटा. कळून घेत, बुद्धी निवांत होती, अंतःकरण शांत होते, वृत्ती राम बनती आणि हातात मोक्ष स्थिती. अष्टांग ध्यानात माऊली अगदी खरं. तिथं काहीच काम देत नाही माऊली, ज्ञानाशिवाय आपल्याला काहीच नाही. जेव्हा अचानक जे संसारामध्ये डोंगर कोसळतो, तर त्या बाईची अवस्था काय असेल? ते अंतःकरण कसं असेल? ते मन किती हळहळलेलं असेल? त्याला शांत करायला बोधाचं पाणी, गीतेचं ज्ञान आणि संतांचा आशीर्वाद. तर ते मन शांत, निवांत, एकांत, तोच रमाकांत. साष्टांग दंडवत माऊली. साष्टांग दंडवत काही साष्टांग करायचंय ते. तुमच्याशी का कुठे बोलू? का तुमच्याशी स्वार्थ आहे माझा? का दुश्मनी आहे? का तुमच्याकडनं भेटायचंय? का काहीच नाही, अपेक्षाच नाही कुणाकडनं. अपेक्षा आहे तर तिथं सगळं धो धो पाऊस असतो. अपेक्षामध्ये भंग असतो अपेक्षेचा. पण निरपेक्ष कधी भंग पावत नाही. पावतं का सांगा? नाही माऊली, कधीच नाही. आता गोवी वाचते तुम्हाला डबल सांगते, खूप सुंदर आहे. आणि हे सगळा शास्त्राचं, वेदाचं, पूर्ण पुराणाचं सार आहे. ऐका. ऐसे जे काही एक, जे परमात्म्याचं स्वरूप आहे, वास्तव जे रूप आहे, ते आत्मरूप आहे, ते व्यापक आहे, ते तुमचं खरं आहे. तिथं तुम्हाला बुद्धीला न्यायचे, तर ते निवांत जगायचे, देहाला टाकल्यावर तिथंच एक रूप व्हायचे. ते एक रूप आहे, ते असे जे काही एक, बोला बुद्धीसीही अटक, ते एक रूप आहे ना. तिथं बोलणं पण, वाणी पण पोहोचत नाही, शब्द पण तिथं जात नाही, आणि बुद्धीला तिथे कळत नाही, म्हणून तिला तिथं जाता येत नाही. ते अडकून बसते, अटक. ते डावया मिश ठेवाचे केले, ते परब्रह्माचं खरं रूप भगवंताचं अर्जुनाला देण्यासाठी खेवाचे मिश केले, म्हणजे अलिंगन देण्याचं निमित्त केलं. आणि ह्या हृदयातलं ज्ञान त्या अर्जुनाच्या हृदयात
एक केलं. त्याला म्हणायचं खेवाचे मिश, ते द्यावया मिश निमित्त खेवाचे केले. खेव म्हणजे आलिंगन. ते आत्मरूप ह्या हृदयातलं त्या हृदयात टाकण्यासाठी कृष्ण परमात्म्यानं अर्जुनाला आलिंगन दिलं. हृदयारद एक झाले, हृदयारद एक झाले. कृष्णाने अर्जुनाला आलिंगन दिलं आणि ते हृदय आणि हे हृदय एक झालं. एकमेकाला मिट्टी मारली. भक्त आणि भगवंत. इथं भक्त नाहीये, इथं साधक आहे, मुमुक्षु आहे. तो परब्रह्म आहे. परब्रह्माने मिट्टी दिली अर्जुनाला. भक्त जे अज्ञानी ते भक्त, ते ज्ञानी ते मुक्त, संसारी ते सक्त, आणि बाकीचे भूत त्याला हे वेगळं आणि ते वेगळं नाव ठेवते पोथीला ह्याला. पापत तरी करू नका, शांत मरण. नाव तर ठेवू नको ना करणाऱ्या लोकांना. वाणी मग वाया घालतो. आपण तर काही करीत नाही, वाचित नाही, काय नाही काय नाही काय नाही. तोंड बंद कर, ठेवू ना मी बंद. हृदया हृदय एक झाले, हे हृदयीचे ते हृदयी घातिले, हे हृदयीचे ते हृदयी घातिले. त्या हृदयातलं त्या हृदयात टाकलं. ठीक आहे. द्वैत न मोडिता केले आपणा ऐसे अर्जुने, द्वैत न मोडता केले आपणा ऐसे अर्जुने. त्या हृदयाचं एक हृदय केलं, घातलं. पुन्हा म्हणले त्या हृदयाचं काय घातलं. बाप रे बाप. सांगता येईल मला? सांगा बरं काय घातलं ते. चला बोला, थांबतेच मी जरा आता. लय तुम्ही माझी मजा घेतात. द्वारे गीता जे गादी उपनिषद ब्रह्मसूत्र वेदाचा सार पूर्ण ब्रह्म सगळा भंडारा जगाचा विश्वातल्या ग्रंथाचा तो वेद आहे. वेदाचा सार गीता आहे. आणि गीता मुखातून निघाली. आणि गीतेचं जे मोक्ष आहे, त्या हृदयातलं जे सुख आहे, त्या हृदयातलं भगवंताचे एक रूप आहे, ते त्या अर्जुनाच्या हृदयात टाकलं. आणि अर्जुन सुद्धा कृष्ण बनण्यासारखं सामर्थ्य त्याला दिलं. आणि तो बोध, तो वेद, ते गीता, ते सामर्थ्य, ती शक्ती, ती अनुभूती, ती वेदाची स्थिती अर्जुनाला प्राप्त झाली. या हृदयाचे त्या हृदयी घातले. आत्मबोधमय. एवढे शब्द सांगा ना, मग बोला ना ते. मी सांगितलं का? क्रमाक्रमाने बोलले ना मी. सांगा. हो. मग ते आत्मबोध शब्द शाब्दिक पाठ आहे ते रोज तुम्हाला. गीतेमध्ये आत्मबोध काय सांगणार तुम्ही माते दगड. पण जे रचना आहे भगवंतानं तुम्हाला दिलेली, ती सांगितली तुम्हाला आता मी. येतं बोलायला म्हणजे मला म्हणत चूक काढत नाही, पण ही खरी स्थिती तुम्हाला समजावून सांगते. जसं आई म्हणते अगं शिक तुला जसं पकण्याचा तर उपास मरसे वाटते ना. लग्न झाल्या बाबा बाज वेगळी, पण आधीच करून खाशील रूमवर तर उपास मरसे. कसं उपास राहील ना बुद्धी. खरे का खोटे? हो माऊली, खरंय. खरंय माई. बुद्धी उपाशी राहू नये, बुद्धीनं त्रागा करू नये, तिने देहाला धारण करू नये, तिच्यामधून विकार होऊ नये, आणि ती ईश्वरापासून अलग राहू नये. ते देहाचे संबंध करू नये, तिने देहाला माझं म्हणू नये, तिने अविद्येत थांबू नये, आणि तिने जगताला आहे म्हणू नये आणि भगवंताला नाही म्हणू नये. ती मोक्षातून बाहेर येऊ नये, सुप्त जाऊ नये आणि दुःख तिला होऊ नये. तिला म्हणा परब्रह्म परमात्मा. साष्टांग दंडवत माऊली. या अवस्था श्लोक पाठ केले, ओवी पाठ केले, 300 वाचले, तिथं गेले मी इथं आले. तरी काम चक्कर यायचं काम तुमचं बोलणं ऐकून आम्हाला येते की मी चक्कर. हो माऊली. हृदयीचे हृदय घातले, द्वैत न मुडिता केले आपण आयसे अर्जुने. द्वैत न मुडिता, दोन्ही उपाधी कायम आहे. अर्जुनाची उपाधी तशीच आहे, भगवंता उपाधी तसाच आहे, पण उपाधीचा संबंध रहित बुद्धी आहे. त्याला म्हणतात काय म्हणतात?
द्वैत न मोडिता केले आपणा ऐसे. हो सांगा माऊली, बरं काय. खरंच किती छान. सांग सांग प्रेरणा सांग. उपाधीचा संबंध रहित बुद्धी झाली, म्हणजे उपाधीचा संबंध नाही. अद्वैत आहे पण द्वैत द्वैत मोडू दिलं नाही. वृत्तीनं उपाधीचा संबंध सोडला. उपाधी ही आहे ती बुद्धीतून बाधित झाली आणि बुद्धी ब्रह्म झाली. ब्रह्म म्हणजेच कृष्ण झाली. दोघं एक झाले. उपाधी असताना त्याचा भाव बदलला, जीव भाव संपला, आत्मभाव जागा झाला. द्वैत न मोडिता केले आपणा ऐसे. सुंदर माऊली, खूप छान शब्द आहेत. काय भगवंताचं मनोगत आहे हे जर कळालं तर ज्ञानेश्वर हृदयात थांबते आपल्या. आणि बाकीचा कचरा थांबल्यापेक्षा ज्ञानेश्वर थांबा. हे असं म्हणलं, ते तसं म्हणलं, त्याला त्रास दिला, ते तुझा होता, हिशोब केला. हिशोब केला म्हण की, हिशोब झाला म्हणा, शांत बसा. आमचा हिशोब केला आम्ही प्रारब्धाचा. आता नील झालं, जमा आणि नावे संपलं. शास्त्राज्ञात माऊली, किती सुंदर. सगळं संपलं. अगदी निवांत राहावं, दुःखाला सोडता यावं, शब्दाला बाहेर झाडता यावं, अंतःकरण ईश्वरामध्ये समर्पित करता यावं आणि परब्रह्म मी आहे असं बुद्धीला जाणता यावं. तिने देहातून अलिप्त व्हावं, वेदामध्ये समाविष्ट व्हावं, गीतेच्या भावामध्ये अलग आदर जावं आणि आत परब्रह्माचं नातं प्रगट करावं. त्याला जीवन मुक्त म्हणावं. बेटा बाकी काय करू नये, हे शिकावं. ज्ञान हे शिकावं. काल सहज बोलली द्वारका मावशीला, द्वारका मावशी या ना तुम्ही, महात्म्याचं दर्शन नाही. उगा आपलं काय सटरम बटरम, आम्ही नाही ऐकत कोणा तरी तुम्हाला वटवट. चला. दीपे दीप लाविला तैसा परिसंग तो झाला. द्वैतन मोडिता केला आपण पे पार्थ. बापरे बाप. बघा, दीपे दीप लाविला. भगवंतांना अर्जुनाला आलिंगन दिल्याचं उदाहरण देऊन सांगितलंय. दीपे दीप लाविला. भगवंतांना अर्जुनाला एकत्र आलिंगन देताना कसा भाव झाला. दीपे दीप लाविला, एका दिव्यानं दुसरा दिवा लावला. आता सांगा कोणता पहिला आणि कोणता दुसरा सांगता येता? नाही येत माऊली, सांगताच येत नाही. कोणता प्रकाश भिन्न सांगता येतो? प्रकाश वेगळा वेगळा का? नाही. दिवे दोन आहेत, प्रकाश एकच आहे. दिवे दोन आहेत, प्रकाश एक आहे. जीव शिव दोन आहेत, आत्मरूप भाव एक आहे. दोघातलं चिन्मयता एक आहे. म्हणून दीपे दीप लाविला. सुंदर आहे. तैसा परिसंग तो झाला. तैसा आलिंगनाचा तो प्रकार झाला. परिसंग. द्वैतन मोडिता केला आपण पे पार्थ. द्वैतन मोडिता केला आपण पे पार्थ. त्याचं द्वैत मोडलं नाही, पण त्याला अद्वैताचं ज्ञान देऊन त्याला अद्वैत रूप केलं. आपल्याशी अभिन्न झाला, पण त्याच्या उपाधीच्या साह्यानं युद्ध करून घेतलं. म्हणून द्वैत न मोडिता केले आपण पे जैसे. त्याला देहावर ठरून युद्ध करायला कर्म करून घेतलं ना. महाभारत घडलं ना. हो माऊली, हो माऊली. ते उपाधीचं कार्य राहिलं होतं. उपाधीचं कार्य केलं ना. द्वैत तसंच ठेवलं. त्याला धर्म त्याला सांगितलं तू या वर्णाचा आहेस, क्षत्रिय, आणि तुला ते मुंडक कापावं लागतील, मारावं लागतील, अधर्माचा नाश करावा लागल, तुला हे कार्य करावं लागल. हो माऊली, दिसायला दोन असायला एकच झाले. फक्त उपाधीने पुन्हा त्यांना कर्माकडे नेलं, युद्ध करायला लावलं. म्हणजे कर्म करण्यात द्वैत लागतं हे तुम्हाला समजायला पाहिजे. अनुभवायला द्वैत लागतं. माती कळत नाही हो कुठं काय वर माहिती.
जर कर्म करायचं तर द्वैतावर यावंच लागेल, कर्माला हातात धनुष्य घ्यावं लागेल, माझा हा धर्म हा समजावंच लागेल, म्हणून द्वैतात ठेवलं त्याला. पण अद्वैत करून साष्टांग दंडवत. साष्टांग दंडवत माऊली. हे कळणं म्हणजे सगळ्या तीर्थाचं मूळ आहे. हो, देवाचा देव आहे. ती हे कळणं तिथं जमन थांबणं काही म्हण, तिथं जमी परिवर्तन नाही, हे बी कळत नाही, अनुभव येत नाही. काय कसं करावं आपलं खातं नीट करा, असं वागा, शांत बना, नम्र बना, सेवाधारी व्हा, शांत बना, क्रोधाकडे जाऊ नका, कुणी अंगावर आलं त्याला उलट बोलू नका, त्याचा पाप ते हंडा भरू द्या, त्याचा उलट ते खाली. तुम्हाला काय चिंता करायची, अंडी भरू द्या त्याची पापाची, का म्हणून द्यायचं, आनंद मानायचा, भर बाबा अंडा, खाली बघून चालायचं पुढं. भगवंत बघतो त्याच आडव आलं त्याला उभं केल्याशिवाय तो थांबत नाही, त्याचं दुःख त्या साधकाला शिव देत नाही आणि ज्ञानातून त्याला बाहेर येऊ देत नाही. सतसंग साष्टांग दंडवत माऊली. खरंच दिलं, जसं एकमेकाला मिठीत घेतलं तसं 2 दिव्यानं सारखं तेज झालं. जसा पहिला दिवा तेजमय तर दुसरा दिवा तेजमय, टिपे लावला, तसा प्रसंग झाला, तसं आलिंगन दिलं. नाही कळालं? कळालं ताई, कळालं. मी तर थांबेन. तैसा परिसंग तो झाला, द्वैत न मोडिता केला आपण ते पार्थ. तसंच काम ठेवलं कायम. अर्जुनच राहिले, कृष्णाची उपाधी भिन्नच आहे, अर्जुनाची उपाधी भिन्नच आहे. द्वैत तसंच ठेवलंय, पण अद्वैत करून टाकलंय. त्याला बोलू का अजून, माझ्या गोव्या घ्यायच्या मला जाते तिकडे. सांगा बरं, द्वैत न मोडिता म्हणजे काय, विचारता का कोणीतरी? जेव्हा अर्जुनाची उपाधी जी आहे ती माझेपणा होता आणि ते मी होता, पण जेव्हा वृत्ती होतीच आहे, पुन्हा व्यवहार होतच आहे. पण जेव्हा वृत्ती मी म्हणते तर देहा धरून नाही, वृत्ती म्हणते आत्मस्वरूपाला मी आत्मरूप आहे, देह मी नाही, व्यवहार चालूच आहे, म्हणजे द्वैत आहे. पण व्यवहार करताना वृत्ती देहाशी सलग राहत नाही, संबंध होत नाही आणि ती देहामध्ये अटकत नाही, उपाधीला धरत नाही आणि परमात्म्यातून बाहेर निघत नाही, त्याच्यातून अलग होत नाही. द्वैत न मोडिता केले अद्वैत जैसे. सुंदर माऊली. साष्टांग दंडवत, साष्टांग. तेव्हा सुखाचा मग तया, तेव्हा सुखाचा मग तया, पूर आला जो धनंजया, तेत वाढ तरी बुडोनिया, ठेला देव तेत वाढ तरी तया, तेत वाढ तरी बुडोनिया, ठेला देव. तेव्हा एकमेकाचं आलिंगन दिलं, अद्वैत न मोडता अद्वैत दिलं, तेव्हा अर्जुनाला असा अनुभव आला, तो सुखाच्या सागरामध्ये तुडुंब उसळ्या मारायला तो सुखाचा सागर तयार झाला, आत्मभाव जागा झाला. मग त्या आत्मा अनुभवाच्या सुखाच्या सागरामध्ये उसळ्या मारायली, पण त्या सुखाच्या अनुभवाच्या डोहात देव पुढून गेला, जरी मोठा असला तरी. आहे चिंतने खूपच सुंदर. एक बोलते फक्त, तुम्ही मी बुडून गेलो मोठा असला तरी, त्या सुखाच्या सागरात देव शेंडी सकट बुडाला, अर्जुन नाही. तो मोठा असला तरी अर्जुनाचा मध्ये प्रेमामध्ये एकरूप झाला आणि बुडून गेला, देव तुमचा शेंडी सकट गेला खाली. हो माऊली. कानावाले बाया ऐकता, भक्तीबद्दल एक टप्पा बाबा, आत्मानुभूती, वेदांताची स्थिती, परब्रह्माच्या मिलनाची बुद्धीची गती. समजायला पाहिजे जे
तसं कळतं तुमचा दोष आहे, आमचा नाही. तुमच्या हृदयाची पात्रता नाही म्हणून एका ठिकाणी अडकून बसायचं. मग सासरी का थांबत नाही तू? बाहेर का थांबत नाही? सासरी का येतेस? तुझं जन्मलेलं बाहेर आहे ना, तिथंच राहा माणूस तर. जमत का? नाही जमत माऊली, जमत का? नाही जमत. नाही माऊली. मग बाहेर टाकून सासरी यावं लागतं, नांदावं लागतं, कष्ट सहन करावं लागते. तसं देहातून वृत्तीला निघून ज्ञानात यावं लागतं, भगवंत व्हावं लागतं, आत्माराम बनावं लागतं आणि सहसुखाला भोगावं लागतं. नुसतं भक्तीत नाचून जमत नसतं. माहेरी नाचून जर सुखात तळून जमत नाही. भक्ती सुखानंतर अद्वैत सुख भोगावं लागतं आणि त्या प्रेमामध्ये कृष्णाला बुडवावं लागतं, अज्ञानाला बुडवावं लागतं, हृदयाला ज्ञान भिडवावं लागतं. बाय बाय. खूप छान माऊली, नाही कळलं? कळालं माऊली, छान. रामकृष्ण हरी बाई. ही एका ठिकाणी अडकून बसते बाई. माया काय, परमात्मा काय, परब्रह्म काय, द्वैस्थिती काय, हे कळायला नको. फक्त भक्तीच, ती विशाब्दिक. बाबा बाबा अपरंपार असेल असावी बी, सगळ्यांची नाही असं आम्ही म्हणू शकत नाही. पण भक्तीनंतर पण एक टप्पा आहे, माहेर नंतर शास्त्र आहे आणि मग त्या लेकीचा उद्धार आहे, माय बापाचा आणि मग लेकीचा. हो माऊली. तर पोरगी नाही घरातून बाहेर तर काय कर नाही. तसं वृत्ती अज्ञानातून नाही निघाली, भक्तीतून निघाली तर त्या अंतकरणाचं काय खरं नाही. हो माऊली, काहीच करत काहीच करत. ओळखतच नाही आपल्याला. एका ठिकाणी बसायचं. माहीत काम थांबले नाही का मरूस तर तुझ्या बापापाशी आणि पुन्हा प्रेमासाठी जावं बापापाशी. 1 दिवस 2 दिवस 8 दिवस 10 दिवस काही काळ द्वैतात आहे, अखंड अद्वैतात आहे, अखंड सासरे काही काळ माहेर आहे. हो माऊली. नाही कळत, नाही समजत ते बी. ती बोला नाही फरक नाही. पण खरं पटते बायकाला माझ्या. पटले की नाही खरं? त्याला हो सांगतो माऊली, पटापटा. हो हो. हो माऊली. हो. जी सासर मध्ये नांदती, सगळं सहन करती, तर त्या कुळातली ती पवित्र मुलगी बनती. संस्कार सहित ती पोरगी असावी लागते, तर ती सहन करते. मग सगळ्यांना सहन करायला लावती. हो माऊली. तुझ्या धिंगाणा. हो माऊली. खरे माऊली. मग ती सहान बनते, रगड गच. तेव्हा सुखाचा मग तया पुर आला जो धनंजया, तेत वाढत तरी बुडवणीया ठेला देव. तो भगवंत अर्जुनापेक्षा मोठा होता, पण त्या सुखाच्या पुरात बुडून गेले. त्याला सुखच आवडतं, आनंद आवडतो ना, तू बुडाल्यामध्ये बुडणारच. सिंधू सिंधू ते पाव जाई, ते पावणे ठाके धुना होई, वरी रिगे पुरवणीये आकाशही, वरी रिगे पुरवणीये आकाशही. 2 समुद्र एकात एक मिसळले. आधी समुद्र अथांग असांग अपरिमित आहे, त्याचं मोजमाप येत नाही. ते दोघं एकत्र आले, मग ते किती मोठा झाला सांगता येत नाही. पण दोघं एकत्र आल्यावर त्याला आनंद झाला. 2 समुद्राला आणि त्याच्या लाटा आकाशापर्यंत गेल्या. तसं जीव आणि भक्त एकत्र आले, ज्ञान रूप झाले, त्यांचं हृदय आकाशाला भिडलं, पण दोघं एक झाले. तया दोघाचे मिळणे, तैसे तया दोघाचे मिळणे. इकडे अर्जुन भगवंत, इकडे 2 समुद्र, आधी 2 दिवे, हे दोघं मिसळले. उदाहरण काय दिले? 2 समुद्र
एकत्र आले, अफाट पाणी एकत्र आलं, त्याला असा आनंद झाला आणि ते पाणी वाढलं सुख आणि त्याच्या लाटा आकाशाला आसमान उसळायल्या. बघा काय ओवी आहे. आणि आपण कुठं देहातच. मी वाचलं, अजून मी म्हणतेच ती बाई तिची मी काय संपत नाही. आता ऐका, पैसे त्या दोघांचे म्हणणे, त्या दोघांचा असं भेट झाली. दोघांना वरे जाणावे कोणी, दोघांना ते आनंद आवरच ना. काय जाणावं आता, काय सुख आहे, कसं आहे. त्या आनंदात दोघं बुडाले, मिसळले, वृत्ती मिसळली आनंदात. नोकी देहात, नोकी जगतात, नोकी विकारात, नोक्या आकारात. वृत्ती मिसळली आनंदात. आनंद म्हणजे परब्रह्म, परब्रह्म म्हणजे व्यापक, आणि व्यापक म्हणजे श्रीकृष्ण. त्याच्यामध्ये वृत्ती व्यापक झाली, मिसळून गेली. आनंदाची स्थिती भोगायला सुरुवात झाली. देहा माझा हे कुणाला माहित झालं. वृत्ती आनंदात डुबलीये. तिला देह माहितीये का? तिला आनंद माहितीये. तिला जगत माहितीये का? तिला परमात्मा माहितीये. तिला व्यवहार माहितीये का? तिला अव्यवहार परमतत्व माहितीये. हरिओम हरिओम अर्जुन. तो बाद देवा काय द्यायला, तू छाती हृदय फाटून चाललं. काहीच सुंदर आनंदाच्या उसळ्याच उसळ्यात नसते. वाक्यत ग, ते आनंद सोडून दे बाजूला. ते रचना सांग की आधी काय शब्द निघतायत ते. हो माऊली, काय ते हो हो. जीवाशिवाचा अर्जुन आणि श्रीकृष्ण तो आनंदाचा सागर उसळ्या मारू लागला. त्याच्या लाटा आकाशाला भिडू लागल्या. असंही जीवाशिवाचं ऐक्य झालं. दोघं श्रीकृष्ण आणि अर्जुन एक झाले. त्यांचा आनंद एवढा वाढला की त्या वृत्ती त्या आनंदात मिसळून गेली. आणि त्या वृत्तीला जगत माहित नाही, आकार माहित नाही, विकार तिला माहित नाही, देह माहित नाही, व्यवहार तिला माहित नाही. एक मिनिट तसे शब्द सांगू नको मला. तू माझे वाक्य दे. हे देह माहित नाही, व्यवहार माहित नाही, तसं बोललं का तुला? जडातून अलग झाली, द्वैतातून भिन्न झाली. किती छान आहे ते. तिला व्यवहार माहित आहे का? अव्यवहार तत्व तिला माहित आहे, असं अशी वाक्य आहेत तुमची. तिला व्यवहार माहित आहे का? अव्यवहार तत्व माहित आहे, असं असेच दिलेत वाक्य तुमचे. तिने तशी स्थिती भोगायला जे सुख आहे, व्यवहार बाजूला गेला आणि अव्यवहार्य परमतत्वच तिला माहित आहे. तो द्वैतातून भिन्न झाला आणि अद्वैत रूप झाला. तो आनंद सागरात एक झाला. याच्यामध्ये प्रेरणा. हॅलो बेटा ऐक तू. हॅलो अर्जुन, प्रेरणा ऐक. मुक्त होतात. अगदी माऊली, खरंच मुक्तीच आहे हे सगळं. माझं प्रेम थांबत नाही, तुला येत नाही. हे त्याच्या मर्यादा आहेत. अयमर्यादा आहे. पुढचं मर्यादा ते कळलं? हो माऊली. हो माऊली. मंडळी, विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय. एक मिनिट थांबा, कोणी बोलू नका.